देशात आज सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीचे आज सकाळपासून निकालाला सुरुवात झाली। यात नांदेड लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार वसंतराव चव्हाण यांना आपल्या भारतीय जनता पार्टीचे विद्यमान खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा 58,000 मतांनी पराभव केल्यानंतर आज दुपारी महाविकास आघाडीचे घटक पक्षाने संयुक्तपणे शहरातील विविध भागात फटाके वाजवून विजयाचा जल्लोष साजरा केला। शहरातील रेल्वे गेट परिसरातील भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नियोजित पुतळ्याच्या ठिकाणी प्रतिमेस फुलांचा हार टाकून अभिवादन केलं। उमरी रोड येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नियोजित पुतळ्याच्या ठिकाणी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। शहरातील मोंढा येथे बालाजी मंदिर समोर फटाके फोडलेत आणि रेल्वे स्टेशन परिसरात डायमंड हॉटेलच्या समोर फटाके वाजवून जल्लोष साजरा करण्यात आला। जोरदार घोषणा देण्यात आल्या। यावेळी भारतीय काँग्रेस पक्षाचे, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सर्वच ज्येष्ठ नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते। नांदेड लोकसभेचे लोकप्रिय उमेदवार वसंतराव बळवंतराव चव्हाण साहेब यांना 95,000 मतांनी मताधिक्य देऊन या मतदारसंघातून निवडून दिले आणि मुदखेड शहरात आमच्या काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी, शिवसेना व इतर सर्व आघाडी पक्षांच्या कार्यकर्त्यांनी व मुदखेडच्या जे वसंतराव साहेबांवर प्रेम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांनी मिळून चौकात फटाकडे आणि पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला आहे। आणि हे श्रेय सर्व जनतेला आणि कार्यकर्त्यांना, कारण का कार्यकर्ते स्वयंपूर्तीने आणि जनतेने त्यांच्या हातात निवडणूक घेऊन जशी काही सर्वांची निवडणूक आपली जनतेची निवडणूक समजून जे मतदान केलं आहे, म्हणजे आम्हाला कुठलेही जास्त परिश्रम न घेतले नसतानाही एवढं मताधिक्य मिळालं आहे। आणि आमच्या पुढे जे ब्लाड लोक होते, भाजप आणि नवीन भाजप या सगळ्यांचे मिळूनसुद्धा आम्हाला या शहरातल्या लोकांनी आघाडी दिली काँग्रेसला। मी जनतेचे मनापासून काँग्रेस पक्षाच्या वतीनं व सर्व फ्रंटलाईनच्या वतीनं आभार मानतो। महाविकास आघाडीच्या वतीने सर्वांचे आभार मानतो आणि तुमचे पण आभार मानतो की वेळोवेळी तुम्ही आम्हाला पत्रकार बंधूंनी निवडणुकीच्या कॅम्पेनमध्ये आणि कुठल्याही विजयाच्या रॅलीमध्ये सहकार्य केलं। तुमचे आणि जनतेचे आभार मानतो आणि पुनश्च एकदा वसंतराव साहेबांचे सर्वांच्या वतीने, मुदखेड शहराच्या वतीने अभिनंदन करतो आणि थांबतो। येत्या काळात विधानसभेच्या देखील निवडणुका लागणार आहेत, तर ते काय आव्हान असेल आपल्या पुढे आता? ती निवडणूक आधीच राहील ना। ही निवडणूक आम्ही सर्व मिळूनच, आमची स्वतःची निवडणूक समजून, कार्यकर्त्यांची आणि जनतेची समजूनच आम्ही निवडणूक लढू आणि काँग्रेसचा पुन्हा झेंडा फडकू आणि यापेक्षाही अधिक मताने, आम्हाला वेळ भेटला नाही, यापेक्षाही अधिक मताने आम्ही आघाडी मिळवण्याचा प्रयत्न करू। शहरामध्ये भाजपमध्ये गेल्यामुळे चिखलीकर आणि अशोक चव्हाण यांची ताकद वाढत होती अशी नागरिकांची काही म्हणणे, त्याबद्दल काय? त्यांची ताकद वाढली, पण पक्षाची ताकद जी आहे तेच राहिली आणि कार्यकर्त्यांची ताकद तेच राहिली। ते दोघांची ताकद वाढली, इकडे काही ताकद वाढली नाही त्यांनी। अजून काय काँग्रेस पार्टीचे जुने कार्यकर्ते जे भाजपामध्ये गेले होते ते अजून परत आले तर आपल्या पार्टीमध्ये त्यांचं काही सांगू शकत नाही, पण काँग्रेस पक्ष वाढण्यासाठी आम्ही बिलकुल प्रयत्न करू। जुने खूप काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत, जे गेले त्यांना जाऊ द्या। आम्ही जे राहिलेत, जे इमानदार कार्यकर्ते आहेत, जे हाडामासाचे कार्यकर्ते, त्यांना घेऊनच काँग्रेस वाढण्याचा प्रयत्न करू। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।